नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 44 साइज कटोरी ब्लाउज पेपर पॅटर्नवरतून कटिंग कशी करायची। हे मी पेपर पॅटर्न आहेत तयार करून घेतलेले, जे मी स्वतःच तयार केलेले आहेत। याच्या कटिंगचा व्हिडिओ पण मी तुम्हाला माझ्या चॅनलवर शेअर केलेला आहे, ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। सर्वप्रथम आपण आपल्या अस्तरची घडी करून घेऊया। आपल्या अस्तरची उभी घडी आहे, जी की आपल्याला आता आडवी घडी करून घ्यायची आहे। मोठ्या मापाचा ब्लाउज आहे, 44 साइज, 14 इंच तयार उंची आहे। आता आपल्याला घडी करून घेतल्यावर हा अस्तर आपल्याला प्रेस करून घ्यायची काही गरज नाही। हा आपला अस्तर व्यवस्थित आहे, घडी करून घेतलेली आहे एकदम छान। आता आपण याच्यावरती एक एक पेपर पॅटर्न ठेवूया। बंद बाजू आपल्या साइडने ठेवायची ब्लाउज कट करत असताना। जर तुम्ही पाठीमागच्या हुकाचा ब्लाउज तयार करत असाल तर बंद बाजू आपल्याकडे ठेवायची गरज नाही, खुली बाजू आपल्याकडे ठेवून पण आपण कटिंग करू शकतो। आता सर्व पॅटर्न आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचे आहेत, कारण हा आपला खूप मोठ्या मापाचा ब्लाउज आहे। अस्तरचं तरी काही नाही, 1 मीटर अस्तर आहे, पण पिसावर तिथे एकदम व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार आहे, कारण हा ब्लाउज खूप मोठ्या मापाचा आहे। आता आपण काय करू, पूर्ण पॅटर्न आहेत तसे चॉकने मार्क करून घेऊ, जेणेकरून आपल्याला कटिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही। जर आपण असं पेपर पॅटर्न पकडून जर कटिंग केलं तर कधी कधी आपलं पॅटर्न पण कट होऊ शकतं। त्यासाठी आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आणि नंतरच कट करायचं। सर्व भाग आपल्याला मार्किंग करून घ्यायचे। अगदी सावकाशपणे आपलं पेपर कुठेही हल्ला नाही पाहिजे, जेणेकरून आपल्या मापामध्ये काही बदल होणार नाही। अगदी सावकाशपणे आपल्याला हे पेपर पॅटर्न मार्क करून घ्यायचे। आपल्या पाठीमागच्या भागाने शोल्डरचा भाग मार्क करून झालेला आहे। आता आपण इथे कटोरी मार्क करून घेऊया। कटोरी मार्क करत असताना आपल्याला गळ्याच्या साइडने व्यवस्थित मार्किंग करायचंय। व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तुम्हाला जर माझ्या चॅनलवर अजून कुठले नवीन व्हिडिओ पाहायचे असेल, तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। अशा प्रकारे आपण सर्व पॅटर्न इथे मार्किंग करून घेतलेले आहेत। पाहू शकता, अशा पद्धतीने आपण सर्व पॅटर्न मार्किंग करून घेतलेले आहेत। आता आपण कटिंग करून घेऊया। सर्वप्रथम आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे। शोल्डरचा भाग आपण आधी कट करून घेऊया। आपल्याला कटिंग करत असताना आपल्याला बाही किती उंचीची करायची, त्या पद्धतीने आपल्याला अस्तरचा कापड एक्स्ट्रा ठेवून नंतरच घडी करायची आहे आणि नंतरच मार्किंग करून कटिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्याला पाहिजे तेवढी बाही तयार झाली पाहिजे, नाहीतर कापड कमी पडतो। आता आपण पाठीमागचा भाग कट करूया। पाठीमागचा गळा आपण आता कट नाही करणार, पाठीमागचा गळा आपण ब्लाउज शिवताना कट करूया।
पाठीमागचा भाग पण आपण इथे कट केलेला आहे। आता आपण राहिलेले दोन्ही भाग कट करू, कटोरी आणि क्रॉसपट्टी। असे पेपर पॅटर्न जर तुम्ही तयार करून ठेवले तर ब्लाऊज कटिंगला खूप मदत होते आणि वेळ पण नाही लागत। अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये आपलं हे कटिंग तयार होतं। कापड आथरायचा, पेपर पॅटर्न ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायची। हे पेपर पॅटर्न कसे तयार करायचे त्याचा मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे, ते प्लीज तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल पेपर पॅटर्न कसे तयार करायचे मापाच्या ब्लाऊजवरून माप घेऊन। आपण आता क्रॉसपट्टी कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपले सर्व भाग इथे कट झालेले आहेत। कटोरी आहे आपली, हा आपला पाठीमागचा भाग आहे आणि हा आहे आपला साईडचा भाग। अशा पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा आणि तुमचा सपोर्ट मला भरपूर असा राहू द्या, जेणेकरून मला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल। तोपर्यंत धन्यवाद।